महिला बचत गट, सामूहिक बचतीतून महिलांचे सक्षमीकरण. मीना एका खास गटाचा भाग आहे. त्या गटातील महिला एकत्र येऊन गप्पा मारतात, मजा करतात आणि लहानशी रक्कम सामायिक निधीसाठी देतात. गेल्या वर्षी मीनाने टेलरिंगचं सामान खरेदी करण्यासाठी या निधीतूनच कर्ज घेतलं होतं. तिने काही महिन्यातच ते कर्ज फेडलं. यातून तिला आर्थिक स्थैर्य तर मिळालंच आणि त्याचबरोबर नवीन आत्मविश्वास मिळाला व अभिमानही वाटला. या गटाला महिला बचत गट किंवा काही राज्यात सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच स्वसहाय्यता गट असंही म्हणलं जातं. सामूहिक बचत निधीच्या माध्यमातून हे गट महिलांचं सक्षमीकरण करतात. 1976 मध्ये ही संकल्पना उदयास आली, जेव्हा बांगलादेशचे विद्यमान राष्ट्रपती प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी महिला बचत कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाद्वारे सुरू झालेल्या बँकेला 1983 साली नोबेल पारितोषिकही मिळालं. यातून प्रेरणा घेऊन भारतीय महिलांनी स्थानिक स्तरावरील गरजा पूर्ण करण्यासाठी हे मॉडेल स्वीकारलं आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन दिलं. महिला बचत गट या संकल्पनेनुसार महिला एक छोटासा गट बनवतात आणि सामायिक निधीमध्ये नियमितपणे योगदान देतात. सदस्य महिलांना या निधीतून उद्योगासाठी, शिक्षणासाठी किंवा घरगुती गरजांसाठी गटाने ठरवलेल्या नियमांच्या आधारे कर्ज दिलं जातं. हे कर्ज देताना निपक्षपातीपणा आणि पारदर्शकता ठेवली जाते. हे गट महिलांना कशा प्रकारे मदत करतात? आर्थिक स्वातंत्र्य. गटातील सदस्यांना परवडू शकेल अशा दराने कर्जाची सुविधा मिळते आणि शोषण करणाऱ्या सावकारांपासून मुक्ती मिळते. कौशल्य विकास, अर्थसंकल्प आणि कर्ज व्यवस्थापन यासारखी आर्थिक साक्षरता कौशल्य महिला आत्मसात करतात. समुदाय सशक्तीकरण, मिळून मिसळून कार्य करणे म्हणजेच टीमवर्क, सामूहिक निर्णय घेणे आणि आपापसातील सहकार्य याला हे गट प्रोत्साहन देतात. महिला बचत गटामुळे महिलांच्या आयुष्याचा कायापालट घडू शकतो. याच्या अनेक उदाहरणांपैकी एक उदाहरण म्हणजे मीनाची कहाणी. तुम्ही सुद्धा तुमच्या विभागातील महिलांचा बचत गट सुरू करू शकता. 10 ते 20 महिलांचा गट बनवा. साधारणपणे मिळते जुळते विचार असलेल्या महिलांना एकत्र करा. बचतीची उद्दिष्टे ठरवा आणि निधी जमवा. गटाची उद्दिष्टे आणि एकत्रित सामायिक निधीसाठी बचतीची उद्दिष्टे ठरवा. नियम आणि अटी ठरवून घ्या. मीटिंग, प्रत्येकाचं योगदान, पैसे काढणं, तसेच गुंतवणूक, कर्ज किंवा आपत्कालीन स्थितीसाठी निधीचा वापर या मुद्द्यांचा विचार करून नियम आणि अटी ठरवा. नियमित मीटिंग घ्या. आर्थिक स्थिती, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्याबाबतचे निर्णय यावर चर्चा करण्यासाठी नियमित मीटिंग घ्या. बँकेत खाते उघडा. एकत्रित निधी जमा करण्यासाठी बचत गटाच्या नावे बँकेत खाते उघडा. पण हे महिला बचत गट इतक्या प्रभावीपणे कसं काम करतात? सरकार आणि स्वयंसेवी संस्थेकडून मिळणारा पाठिंबा आणि सहकार्य हे त्याचं उत्तर आहे. या संस्था गटांची कामं सुरळीत होण्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देतात. रेकॉर्ड कीपिंग म्हणजेच महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यासाठी मदत करतात. कलह किंवा संघर्ष सोडवण्यास मदत करतात. भारत सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून अशा उपक्रमांना पाठिंबा देऊन महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ DNRLM, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. याद्वारे प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि संस्थात्मक संबंध स्थापन करून दिले जातात. मुद्रा योजना लघु उद्योजकांना सूक्ष्म कर्ज देते. याचे अनेक लाभार्थी महिला आहेत. तुम्ही इतर अनेक बचत गटांची माहिती घेऊ शकता. एक उदाहरण द्यायचं झालं तर सेवा, गुजरातमधील स्वयंरोजगारी महिलांची संघटना.
कौशल्य प्रशिक्षण, छोट्या प्रमाणात वित्तपुरवठा आणि उपजीविकेच्या माध्यमातून ते अनौपचारिक क्षेत्रातील महिलांना सक्षम बनवतात. SEWAच्या कार्याचा प्रभाव जाणून देणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी वाचण्यासाठी ऑनलाईन शोध घ्या. सामूहिक इच्छाशक्ती आणि संघटनांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे महिला बचत गट महिलांना सक्षम बनवतात. ते त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यास आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करतात. या गटांमुळे आयुष्य कसं बदलतं आणि सामूहिक सशक्तीकरण कसं होतं याच्या असंख्य कहाण्या आहेत. मीनाची कहाणी ही त्यातील एक उदाहरण आहे. तुम्ही देखील कुणासाठी तरी प्रेरणा बनू शकता. तुमचा स्वतःचा बचत गट सुरू करा आणि बदल घडवा.